कडे आहे पाचक असतो पुदिना, त्याचा आपण वापर केला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये एक आपल्या शरीराला शीत प्रदान करण्याचं काम पुदिना करतो, म्हणून देखील आपण त्याचा वापर केला पाहिजे. आपल्या खेडेगावातला जो राहणारे शेतकरी आहेत ते पुदिन्याची चटणी बनवून खाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पुदिन्याचा वापर करतात. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचं सरबत ज्या वेळेला आपण बनवतो त्यावेळेला पुदिन्याचा वापर करून सरबत जर आपण उन्हाळ्यामध्ये पिलं तर त्याच्यामुळे उष्णता कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर पुदिन्याचा आयुर्वेदिक औषधी निर्मितीमध्ये देखील वापर केला जातो. आणि पुदिन्याची काडी लावली, कुठलाही काडीचा भाग लावला म्हणजे त्या ठिकाणी नवीन वनस्पती जगायला सुरुवात होते. या इकडचा फोटो काढू आता. येऊन जा ना या सर्व असे उभे राहून जा इथपर्यंत चढून फोटो घ्या. बाहेर टाकण्यासाठी गवती चहाचा उपयोग होतो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला खोकला सर्दी आहे ताप आहे त्याच्यासाठी देखील आपण काढा बनवताना या गवती चहाचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर गवती चहापासून तेल निर्मिती केली जाते बघा, तेल काढलं जातं आणि ते तेल आपण तयार झाल्यानंतर विकू शकतो. गवती चहा कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे, कमी पाण्यावरती येणारं पीक आहे, म्हणजे कमी पाण्यामध्ये तग धरणारं पीक आहे. त्याच्यानंतर एक कापणी केल्यानंतर परत दुसरा फुटवा येतो, बरोबर. म्हणून एकदा लागवड केल्यानंतर 2 ते 3 कापण्या आपण सहज या गवती चहाच्या पिकाच्या करून घेऊ शकतो. ॲलोवेरा म्हणजेच काय, कोरफड माहिती आहे सर्वांना असं वाटतं की आपला चेहरा चांगला राहिला पाहिजे, पुळ्या झाल्याने पाहिजे, त्याच्यासाठी आपण ॲलोवेराचा वापर वाढवला पाहिजे. पाचन क्रिया आपली सुधारली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्या दररोजच्या दैनंदिन ज्या वेळेला आपण दिवसभराचं जे काहीतरी आपलं आहार घेण्याचं शेड्यूल असेल त्याच्यामध्ये एकदा तरी आपण ॲलोवेराचा वापर केला पाहिजे. त्याच्यामुळे पचनक्रिया तुमची सुधारेल. पचनक्रिया सुधारली म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती एक चांगलं तेज निर्माण होणार आहे. वेगवेगळी साबण आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे क्रीम आहे, ते बनवण्यासाठी ॲलोवेराचा वापर केला जातो. त्याच्यानंतर ॲलोवेरापासून ज्यूस तयार होतो. तो मार्केटमध्ये ॲलोवेराचा ज्यूस विक्रीला असतो. आपण त्या ठिकाणी जास्त पैसे मोजून तो ॲलोवेराचा ज्यूस घरी आणतो. मग त्याच्यासाठी काय करा, ज्यूस आणायची आवश्यकता नाही पडणार. एखादा प्लांट 1-2 प्लांट आपल्या घरी कुंडीमध्ये लावा, मोठं झाडामध्ये त्याचं त्याला फुगे फुटत राहतात. दररोज काय करायचं मला माहिती आहे की ते कडू असतं, छोटासा त्याच्या स्लाईस काढायची, मधला गर काढायचा, हा करायचा आणि जिभेच्या शक्यतो जेवढं जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट होणार नाही तेवढं खाली न्यायचं आणि सोडून द्यायचं. सगळं सोडून द्यायचं, ते पाणी होऊन जाते आपल्या शरीरामध्ये. त्याच्यामुळे पचनक्रिया खूप महत्त्वाची आहे. कारण जास्तीत जास्त आजारांची सुरुवात कुठून होते, पोटापासून होते. जर पचनक्रिया आपली व्यवस्थित नसेल तर ते पचनक्रिया सुधारण्याचं ते काम करत आहे. त्याच्यानंतर एक चांगलं स्किन तुम्हाला देण्याचं ते काम करणार आहे. आपण केसही चांगले राहिले पाहिजे, नरम राहिले पाहिजे म्हणून वेगवेगळे आपण शॅम्पू लावतो आहे, वेगवेगळे जेल लावतो, त्याच्यामध्ये ॲलोवेरा असते. तो जर नॅचरली घेतला तर मग तो नंतर आपल्याला वरतून घेण्याची लावण्याची आवश्यकता नाही पडणार. ही औषधी वनस्पती आहे. गवती चहा, ॲलोवेरा, पुदिना आणि तुळस. आता तुळसचे रोपं तयार झाले की आपल्याला एकाच ठिकाणी चौघायचा प्लॉट, औषधी वनस्पतीचा एक छोटा प्लॉट आपल्याला तयार करायचा.